नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला तुम्ही कोथिंबीरची भजी तर खाल्ली असेल, थालीपीठ खाल्ले असतील किंवा आणखी काही रेसिपी खाल्ल्या असतील, वड्या वगैरे, कोथिंबीरची मंचुरियन कधी खाल्ले नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला इथे मी मिरच्या घेतल्यात, लसूण आणि अद्रक घेतले. हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचे. पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. पाणी न टाकताच आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर हे बघा, मी इथे मिरची, लसूण, अद्रक हे छान असं बारीक वाटून घेतले. तर हां, आपल्याला कोथिंबीरची मंचुरियन करायचे. त्याच्यासाठी मी इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि कोबीसुद्धा घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल, कोबी नसेल टाकायचा, नाही टाकला तरीसुद्धा चालेल. मी इथे समप्रमाणात घेतले. तुम्ही कोबी, कोथिंबीर, गाजर किंवा मग अजून ढोबळी मिरची, अजून कुठल्या प्रकारच्या पालेभाज्या वगैरे ह्याच्यात टाकल्या तरीसुद्धा चालतील. वाटाणेसुद्धा कट करून टाकले ना तरीसुद्धा चालतील. तर मी इथे कोबी आणि कोथिंबीर घेतली आहे, समप्रमाणात घेतले. तुम्ही कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल. आता हे दोन्ही आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला. मीठ टाकल्याच्या नंतर जी आपण पेस्ट वाटून घेतली होती ना ती टाकून घ्यायची आपल्याला. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सॉस टाकायचे. तर सॉसमध्ये मी इथे रेड चिली सॉस घेतला आहे 1 चमचा. त्यानंतर 1 चमचा शेजवान चटणी घेतली आणि त्यानंतर अर्धा चमचा सोया सॉस घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला ग्रीन चिली सॉस टाकायचं आहे. तुमच्याकडे जर का ह्याच्यातले एखादा सॉस नसेल, नाही टाकला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर कलरसाठी मी इथे बेडगी मिरची पावडर टाकली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फूड कलर टाकला तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर मी इथे आपल्याला थोडीशी मिरी पावडर टाकायची आहे, खूप जास्त नाही, एकदम छोटा चमचा, अर्धा चमचा टाकायचा आहे आपल्याला. आणि हे आपल्याला आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे, कारण जे सॉस आहेत आणि आपण कोबी टाकलं ह्याच्यामध्ये, कोबीला पाणी सुटतं आणि सॉसने सुद्धा ओलावा येतो. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात आता पीठ टाकायचं आहे. तर पिठामध्ये 2 चमचे मी मैदा टाकला आहे. त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आपल्याला आणि 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे आपल्याला. खूप जास्त पीठ टाकायचं नाही आहे लगेच, अगदी थोडं आधी पिठाचा वापर करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. तर मी ते 3 चमचे बेसन पीठ वापरले. आता हे मिक्स करायचं आहे. मिक्स करताना खूप जास्त असं दाबून मिक्स करायचं नाही आहे आपल्याला. खूप जास्त दाबून मिक्स करू नका, नाहीतर मग ते खूप असे गठ्ठे होतात त्याचे. आणि जे आपण मंचुरियन करणार आहे ना ते सुद्धा आतून असे चिवट होतात खूप आणि कुरकुरीत होत नाही. त्याच्यासाठी एकदम असं हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे. हे बघा, मला इथं थोडंसं पीठ कमी वाटलं म्हणून मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणखी घेणार आहे. खूप जास्त नाही, 1 छोटा चमचा कॉर्नफ्लॉवर घेणार आहे मी इथं. आणि 1 चमचा आपल्याला मैदा घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आधीच एकदम पीठ टाकू नका, नाहीतर मग खूप जास्त पीठ होईल. त्याच्यामुळे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ता जरी कोरडं वाटत असलं ना, आपण तळायला घेतपर्यंत ह्याला पाणी सुटतं. त्याच्यामुळे आधीच खूप असं पातळ किंवा पाणी वगैरे टाकू नका त्याच्यासाठी. आता मी हे मळायला घ्यायच्या वेळेस आहे ना, एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं. तुम्हीसुद्धा तेच करा, नाही तर मग नंतर तेल गरम करायला ठेवलं ना तोपर्यंत कोबीला खूप जास्त पाणी सुटेल, मग ते पातळ होईल. आता मीडियमपेक्षा थोडासा फास्ट गॅस ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम ही खूप जास्त बारीक ठेवू नका किंवा खूप जास्त फास्ट करू नका. आणि हे सोडताना आपल्याला असे गोल करून सोडायचे नाही आहेत. हातात 2-3 भजीचं बॅटर घ्यायचं आणि असे तुकडे करून आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला झाऱ्याच्या साह्याने हे असं मिक्स करून घ्यायचे. असं पलटी करायचे. लगेच पलटी करू नका, नाहीतर मग हे झाऱ्याला वगैरे चिटकेल. सगळीकडनं असं हलवून चांगलं आपल्याला वरून साईडनी सगळं आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे. असं पलटी वगैरे करून चांगलं असे कुरकुरीत असे तळून घ्यायचे. फार वेळ लागत नाही, 3 ते 4 मिनटात आपली एक बॅच जो असतो ना टाकलेल्या तेलामध्ये तो तळून होतो. तर हे बघा, छान असा रंगसुद्धा आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे सगळे मी एका प्लेटीमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकी सगळेसुद्धा तळून घेते. तुम्ही करून बघा, खरंच खूप भारी लागतं. घरात जे साहित्य असतं त्या साहित्यांमध्ये होऊन जातं आणि तेलकट वगैरे होत नाही अजिबात. तर हे सगळे मी काढून घेते आणि त्यानंतर पुन्हा हे बाकीचे जेवढे राहिलेत ना ते तळून घेते. तर हे बघा, एवढे काढलेत, आता बाकीचे तळून घेते.
हे बघा अशा प्रकारे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. असे गोल गोल करून भजीवानी सोडायचे नाही आहेत आपल्याला. मंचुरियन हे असे थोडे थोडे असे बॅटर सोडायचं असतं. तर बघा अशा प्रकारे हे सगळं मी तळून घेतलेलं आहे. तर मंचुरियनची रेसिपी कोथिंबीरचे मंचुरियन आपले तयार झालेले आहेत. एकदम वरून कुरकुरीत, आतूनसुद्धा कुरकुरीत, मऊ वगैरे होत नाही. अख्खं तुमचं जेवण होतपर्यंत नंतरनं जेवण झाल्यावर अंथरुणात बसून जरी तुम्हाला खायचं असेल ना तरीसुद्धा हे कुरकुरीतच राहतात. त्याच्यामुळे आजची ही कोथिंबीरच्या मंचुरियनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणखी कुठल्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला कोबीची भाजी करायची. तेही चवीला एवढी भारी होती ना, तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा. तर मी इथे कढई ठेवली. कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकले. तेल छान गरम झालं की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे. आणि हिंगही टाकल्याच्या नंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे. मी इथे लसूण कट करून घेतलं आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ठेचून टाकलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर 2 मिरच्या घेतल्यात मी कट करून, त्या टाकायच्यात. मिरच्या तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता, तिखट वगैरे लागतात तशा. त्यानंतर कढीपत्ता टाकला आहे आणि हे 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे सफेद उडदाची डाळ घेतली, ती टाकायची. भिजत वगैरे घातली नव्हती, तशीच घेतली, तशीच टाकायची. तुम्ही उडदाच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ किंवा मग तुरीची डाळ टाकली तरीसुद्धा चालेल. ती 1 मिनिटभर परतून घ्यायची, हलकीशी अशी लाल होईपर्यंत. त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला. आणि कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आपल्याला हळद टाकायची. आणि हां, चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा. तर हे बघा, मी इथं कोबी असं पातळ असं चिरून घेतलेलं आहे, उभा उभा. अशा प्रकारे कोबी जर चिरून घेतला ना, खरंच खायला खूप छान लागतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो. त्याच्यामुळे नक्की तुम्ही अशा प्रकारे एकदम पातळ असं चिरून घ्या कोबी. शिजतोसुद्धा पटकनी, फार वेळ लागत नाही शिजायला. तर हे कोबी ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. आणि हां, तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता हे मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. खरंच तुम्ही एकदा अशा प्रकारे कोबीची भाजी नक्की करून बघा, खूप छान लागते. जी आपण डाळ टाकली ना ती अशी दाताखाली लागते ना त्यावेळेस खूपच छान लागते. असं थोडंसं कडक कडक खायला खूप भारी लागते. ज्यांना कोबी आवडत नाही ना ते सुद्धा खातील. त्याच्यामुळे नक्की अशा प्रकारे एकदा करून बघा. तर आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे. झाकण ठेवल्याच्या नंतर आपल्याला 2 मिनिटांनी झाकण काढून भाजी हलवून घ्यायची. मी 2 ते 3 वेळा चेक केलं होतं. आणि त्यानंतर आता हे बघा, आपली भाजी पूर्णपणे झालेली आहे. पाहू शकता, दिसायला किती छान दिसते. असं वाटतं ना की आत्ताच गरम गरम खायला घ्यावी. तांदळाच्या भाकरीसोबत, नाही तर मग बाजरीची भाकर, चपाती कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते खायला, नक्की करून बघा. त्यानंतर आपल्याला भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची. सगळं मिक्स करायचे आणि गॅस बंद करायचे. तर आपली रेसिपी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा. तर मी ते एक भांडं घेतले. त्या भांड्यामध्ये आपल्याला आता पीठ घ्यायचं आहे. पिठामध्ये मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. कॉर्नफ्लॉवरचे मी इथे 2 ते 2.5 चमचे घेणार आहे. तुम्ही तुमच्यानुसार, तुम्हाला कितपत करायचं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी 2च चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले. त्यानंतर मी इथे 2 चमचे मैदा घेतलेला आहे. तर त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. मी इथे ताजी पेस्ट घेतली, तुमच्याकडे जर रेडीमेड असेल ती टाकली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आपल्याला इथे थोडासा गरम मसाला, काळी मिरी पावडर आणि लाल तिखट टाकायचं आहे. आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. आणि मी इथे छोटासा लिंबाचा भाग घेतला आहे, तो आपल्याला टाकायचा आहे याच्यामध्ये. खरंच ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघा, एकदम चटपटीत आणि खूप छान होते चवीला. एकदा जर केली ना तर परत परत करत राहिला आणि एकदम हॉटेल स्टाईल होते. अजिबात हॉटेलमध्ये जाण्याची गरज लागत नाही. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं एक बॅटर तयार करायचं. जास्त पातळही नाही ठेवायचं किंवा जास्त घट्टही नाही ठेवायचं. आणि चॅनलवरती खरंच जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे नक्की सांगा. आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे एक बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्की दाबा. तर हे बघा, मी इथे बेबीकॉर्न घेतलेत. एका बेबीकॉर्नचे मी 4 भाग करून घेतलेत. तुम्ही 2 भाग केले तरीसुद्धा चालतील.
आणि मी मोठे मोठेच असे ठेवलेत. तुम्ही त्याचे 2 तुकडे अजून मध्ये जर केले तरीसुद्धा चालेल. तर त्यानंतरनं मी आपण जे बॅटर केलेलं ते बॅटर आणि इथं साईडला मी रवा घेतला आहे. तुम्ही रवाच्या ऐवजी ब्रेड क्रम्स घेतले तरीसुद्धा चालतील. ब्रेड क्रम्स कसे सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतात असं नाही, त्याच्यामुळे मी रवा घेतलेला आहे, माझ्याकडे नव्हते. तर त्यानंतरनं मी इथे जे आपण बेबीकॉर्न होते कट केलेले ते मी त्या बॅटरमध्ये टाकलेत. त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतरनं आपण जो रवा घेतला आहे त्या रव्यामध्ये हे छान मिक्स त्याला रवा सगळीकडनं लावून घ्यायचा आहे. म्हणजे कसं एकदम आपले हे जे आपण करणार आहे ना ते एकदम कुरकुरीत आणि चवीला खरंच खूप म्हणजे खूप छान लागतं. हे बघा मी अशा प्रकारे आता हे अर्धे मी आधी लावून घेतलेले आहेत, अर्धे नंतरनं लावणार आहे. तर आता आपण हे तळून घेऊया. तर मी एका साईडला पहिलंच तेल गरम करायला ठेवलेलं. तेल आपलं छान गरम झालं आहे. त्यानंतरनं आपल्याला हे एक एक करून त्याच्यामध्ये सोडायचं आहे. तुम्ही एकदम जरी असे टाकले हाताने तरीसुद्धा चालेल, पण हाताला भाजल वगैरे, त्याच्यामुळे एक एक करून हळूहळू सोडा. आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची, जास्त बारीकही ठेवायची नाही आहे किंवा जास्त मोठीही ठेवायची नाही आहे. तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे. तर हे बघा असे फ्राय करून घ्यायचे. अजून हे थोडेसे आपल्याला होऊन द्यायचे, याचा रंग थोडासा बदलेपर्यंत. खरंच चवीला एकदम भारी लागतात. आपल्याला जर असं रेस्टॉरंट स्टाईल जर काही खायचं असेल तर आपल्याला हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे, घरच्या घरी आपण करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा करून बघा. तर बघा आता हे झालेलं आहे, आपण काढून घेऊया एका प्लेटीमध्ये. तुम्ही केचपसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा शेजवान चटणी सोबतसुद्धा खाऊ शकता. नाहीतर मग तुम्ही जर एक वेगळी चटणी केली असेल तर त्याच्यासोबतसुद्धा किंवा मग नुसतं खाल्लं तरीसुद्धा चालणार आहे. नुसतंसुद्धा खायला खूप छान लागतं आणि एकदम कुरकुरीत होतं. अजिबात असं गार झाल्यावरती पण कुरकुरीत असं म्हणजे नरम वगैरे राहत नाही, कुरकुरीतच राहतं. तर पाहू शकता आपले हे सगळे तळून झालेले आहेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात.